अखेरीस आपण बघतो एकाकडेच्या मोबदल्यामध्ये ते म्हणजेच 9 धावा धावफलकावर. थँक्यू अल्पेश. लॉस ऑफ 1 विकेट इज अ 9 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या अखेरीस प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण खासदार चषकाचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहोत. सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या खासदार चषकामध्ये. जय हनुमान त्याचबरोबर जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा. आजचा हा तिसरा दिवस आहे आणि पहिला सामना आपण बघतो सुरू झाला आहे तो हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर विरुद्ध जय दुर्गा सुरई बी या दोन संघांमध्ये. एक्झॅक्टली 9:12 पहिला चेंडू पडला. याची मात्र नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे आणि 6 मिनिटाचा तुम्ही वेळ घेतलेला आहे एक षटक टाकण्यासाठी. थँक्यू अल्पेश, खूप चांगली मला माहिती देत असताना. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 आता गोलंदाज घेऊन येतोय हर्ष पाटील. एक लक्षात ठेवा, एक सूचना आयोजकांच्या माध्यमातून जी आली आहे दोन्ही संघांसाठी, 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट करायचीच आहेत ॲट एनी हाऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये. सेकंड पॉवर प्ले. हर्ष, ओ वेगवान चेंडू होता. जेवढा अपेक्षित होता फलंदाजाला की चेंडू ऑन साईडला मी पूल करीन, पण त्या टायमिंग करू शकला नाहीये तो फलंदाज सूरज. दरम्यान तिथे एक धाव तिथे कंप्लीट होते. धावसंख्या दुहेरी जाऊन पोहोचते ती धावफलकावर 10 धावा. भन्नाट वेग होता या चेंडूवर हर्ष पाटीलचा. जज करू शकला नाही, टायमिंग करू शकला नाही. दरम्यान एक धाव सर्कलच्या आतमध्ये तिथे कंप्लीट होते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या पोहोचते ती 10 वर. ऑन साईडला चांगला टायमिंग केलं. मिड विकेटला क्षेत्राच्या काय डीपमध्ये थोडासा फंबल, फायदा उचलणार फलंदाज, तरी मात्र शंका नाही आणि 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. अजून एक सूचना अशी आहे की फलंदाज एखादा बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज इनसाइड जी सर्कल आहे 38 सर्कल आहे त्याच्या आतमध्ये क्रॉस होणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल. बॅट्समन हा इनसाइड सर्कलच्या आतमध्ये क्रॉस होणं हे बंधनकारक आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या 12. चांगला टायमिंग केलंय, समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ वर येतो. चेंडू कव्हर करण्यासाठी थोडासा फंबल पुन्हा एकदा. चेंडू कव्हर करेपर्यंत त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय निशांत पाटील. 2 धावेची मदत, धावसंख्येत भर, धावसंख्येत 14 धावा धावफलकावर. हर्ष पाटीलकडे वेग प्रचंड आहे, अचूकता आहे त्याच्याकडे आणि त्या मुवमेंटला बघतो की गॅपमध्ये फटके एक्झिक्यूट करून धावा तिथे कंप्लीट करतोय तो निशांत. ओ ऑन साईडला टाळलं, चांगलं टायमिंग. क्षेत्ररक्षक बरोबर स्क्वेअर लेग मध्ये, पण एलिव्हेट करू शकला नाही. थेट खेळाडूच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज बाद. पाटील आता मात्र विनायक पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला लक्षाच्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, थोडासा वाईड इशू आहे शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आणि तोपर्यंत फलंदाज विनायक खातं उघडतो. एका धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या बघतो जाऊन पोहोचते ती 15 वर. 15 लॉस ऑफ 2 इन सेकंड पॉवर प्ले. फर्स्ट पॉवर प्ले बघतो की त्या ठिकाणी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण बघतो की 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आला, एक मिड विकेट ठेवण्यात आलाय आणि एक डीप स्क्वेअर ज्या ठिकाणी झेल पकडण्यात आला होता. ओ वेगवान चेंडू. याचाच तर मगाशी आपण उल्लेख केला होता की प्रचंड वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. नाव आहे निशांत हर्ष पाटील आणि वेगाने इम्प्रेस करतोय. दुसरं षटक समाप्त होते. अवघ्या 6 धावांचं षटक आणि एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे त्या गोलंदाजाने हर्ष पाटीलने. दोन षटकांच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये एकूण धावसंख्येची आली धावफलकावर एकूण 15 धावा.
दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती एकूण 15 धावा, 7.5ची सरासरी मेंटेन केली आहे दोन षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. 15 लॉस ऑफ 2. प्रतीक पाटील होतं बॅटिंग गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं. तसं मगाशी अल्पेशने उल्लेख केला की बरोबर 9:12 पहिला चेंडू पडलाय. तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत पहिली 5 षटकं टाकण्यासाठी. तो फिल्डिंग आता पुढे विस्फारण्यात आली, फैलावण्यात आलेली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आला, एक स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन, हा खूप मोठा गॅप आहे मिड विकेटमध्ये. त्यानंतर बघतो की बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक कव्हर आहे, थोडासा वाईडिश उभा आहे. फुल चेंडू. हो, प्रचंड वेग प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. वडुनवगर परेशचा संघ, त्यानंतर सुमित कुमार गोंदवली विरुद्ध वडुनवगर. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. सुमित कुमार गोंदवली विरुद्ध वडुनवगर. परेश, आपण रिपोर्ट करा टॉससाठी. प्रतीक पाटीलचा पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता. डॉट बॉल विनायकसाठी. टायमिंग करू शकत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड होतोय. क्षेत्राच्या डीपमध्ये लॉंग ऑफ वरून येतोय. चेंडू कव्हर करेल. मिसकम्युनिकेशन, अजिबात गरज नव्हती आणि सुजीला स्वतःची विकेट गमवावी लागेल. प्रचंड वेगाने तो धावत होता स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ते मात्र तिसरा धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपात. धाव तिथे पूर्ण झाली होती आणि दुसरी धाव घेत असताना अजिबात कम्युनिकेशन नाहीये. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, म्हणजेच सुजित पाटील. तिसरा धक्का लागला मैदानावर बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुरई बी संघाला. धावसंख्या एकूण धावफलकावरती एकूण 16 धावा. 16 लॉस ऑफ 3. फलंदाज आलाय मैदानावर, म्हणजेच 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी अतुल पाटील. पहिला फलंदाज 1 वर बाजला. दुसऱ्या फलंदाजामध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी 13 धावांची पार्टनरशिप झाली होती. दुसऱ्या विकेटसाठी 14 वर दुसरा गडी बाद झाला आणि तिसरा गडी बाजला तेव्हा धावसंख्या 16 होती. आणि बॅटिंगसाठी आता मात्र अतुल पाटील येतो बॅटिंगला. सर्व पाटील बंधू. दोन विकेट आपण जर बघितल्या तर 2 विकेट आपण बघितलं गोलंदाजाला मात्र मिळाल्या. नयन भोईर असू दे किंवा हर्ष पाटीलला असू दे. पण या षटकात बघतो की रनआउटच्या रूपात विकेट मिळते ती संघाला. फुल चेंडू प्रतीकचा अतुलसाठी. ओ, प्रचंड वेग, भन्नाट वेग. अपील पंचांकडे लीग बिफोर विकेटसाठी, LBW साठी. आणि पंचांनी सिग्नल केला लेग बाईज. एक्स्ट्रा स्वरूपात धावी ते ऍड होईल धावफलकावर. धावसंख्या 17 धावा. 17. एक मात्र चौकार आपण आतापर्यंत या इनिंगमध्ये बघितलाय. त्यानंतर कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी कुठला गोलंदाज देत नाहीये फलंदाजाला. एवढी अचूकता गोलंदाजीमध्ये आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. दोन्ही फलंदाज नौके आहेत ग्राउंडच्या आतमध्ये. विनायक पाटील आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. हो, वेग, प्रचंड वेग, भन्नाट वेग आहे. हर्षने मगाशी इम्प्रेस केलं होतं. आता मात्र आपण बघतो की प्रतीक पाटील इम्प्रेस करतोय. आतापर्यंत आपण बघितलं या षटकात फक्त 1 धाव आली होती. नंतर एक लेगबाईची धाव आलेली आहे. 4 चेंडूने टाकलेत. अचूकता गोलंदाजीमध्ये प्रचंड आहे. गोलंदाज प्रतीक पाटील इम्प्रेस केले खेळाडूने, गोलंदाजाने. फुल टॉस पण एलिव्हेट करू शकला आणि ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा. एक बाउन्स घेतल्यानंतर चेंडू त्या खेळाडूला बीट करून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. सुरई, जयदुर्गा सुरई ए हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आज आपण बघतो की बी संघ इथे परफॉर्म करतो, बॅटिंग करतोय. ओ, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त. क्विक रिप्लाय. चौकारानंतर पुढच्या चेंडूवर उत्तर दिलंय आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद होतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपात.
साठी रोनित पाटील आलाय अतुलच्या सोबत आणि स्ट्राईक एंडला असेल तो अतुल पाटील. शेवटच्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला, म्हणजेच काय तर प्रत्येक गोलंदाज विकेट काढतोय. पण रन रेट जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर 6 धावा आणि मागच्या षटकात फक्त 5च धावा. त्यामुळे धावसंख्या थोडी खाली 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 येत चालली आहे. त्यामध्ये एक लेग बाय सुद्धा आहे, ती मात्र बॉलर्सच्या अकाउंटला ती धाव काउंट केली जात नाही. तर एकूण 3 षटकाखेर धावसंख्या आपण बघतोय, धावफरक 21 धावा. करंट रन रेट 7चा जो पहिल्या षटकाखेर 9 होता, त्यानंतर 7.5 होता आणि आता मात्र प्रति षटकामागे 7. हे प्रत्येक षटकामागे रन रेट जो कमी होत चाललेला आहे. नयन भोईर, चला बॉलिंग मार्कवर गोलंदाजी सुरू करा. आपल्याकडे दिलेली 25 मिनिटात आपल्या 25 मिनिटं तुम्हाला ही 5 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. बरोबर 17 मिनिटं 17 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत, लक्षात घ्या. ही सूचना तुमच्यासाठी आहे, अदरवाईज पेनल्टी इथे मित्र इम्प्लिमेंट केली जाईल, लक्षात ठेवा. नयन भोईर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला असेल तो अतुल पाटील. हो, लोअर फुलटा चेंडू होता. इथे मात्र ऑन साईडला स्वाईप करायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही या चेंडूवर आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. बॉलिंगमध्ये खरंच अचूकता आहे, गोलंदाजीमध्ये भेदकता आहे आणि त्यामुळेच आपण बघतो की रन रेट हा प्रत्येक षटकामागे कमी होत चाललेला आहे. पुन्हा नयन चेंडू समोर उचलला, मिस टाइम झाला, फटका. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, नो मॅच लाईनमध्ये चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी त्या ठिकाणी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण तोपर्यंत 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. धावांची गरज आहे जयदुर्गा सुरे बी संघाला. इथे मात्र आपण बघतोय की मोस्टली ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा आपल्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेटमध्ये आपण शक्यतो बघतो अल्पेश की नाणेफेक जिंकून शक्यतो फिल्डिंग घेतली जाते. थंडीचे दिवस आहेत, पण इथे मात्र विकेट कॉन्क्रीटची आहे, सिमेंटची विकेट आहे. त्या मुवमेंटला हा फलंदाजी करण्याचा निर्णय जयदुर्गा सुरे बी संघाने घेतलाय. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर, धावसंख्येत 23 धावा धावफलकावर. चौथं षटक मार्गच आहे. नयन साईडला फ्लिकचा फटका, मनगटी फटका, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू कव्हर करेल, एकच धाव तिथे मात्र मिळेल आणि चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली थ्रो सुद्धा बघायला मिळते. 1000 समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या 24 धावा. बघा पुढील सामना वडुनवगर परेश काबूकर यांची टीम आणि त्यांचा अगेन्स्ट सुमित कुमार गुंदवले. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची आणि रूल्स प्रमाणे जर टॉससाठी एखाद्या टीमचा कॅप्टन नसेल तर त्या टीमला 2 रनची पेनल्टी, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर मॅच 5 ओव्हरची होणार आहे. सो विनंती असेल लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. काल सुद्धा आपण बघितलं तर जसं विशालने इथे उल्लेख केलाय की काल सुद्धा आपण बघितलं या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांचे संघनायक आले नव्हते, त्यामुळे आपण तो सामना 5 षटकांचा खेळला होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. बघा खूप मोठी संधी आहे तुमच्याकडे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शक्यतो आपल्याला 5 किंवा 4 अशा जेव्हा जसा वेळ कमी पडतो तसे आपल्याला कमी कमी षटकांचे सामने खेळायला मिळतात. पण इथे तुम्हाला संधी चांगली आहे, का चांगल्या प्लॅटफॉर्मवरती क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक त्या ठिकाणी 6 षटकांचे सामने प्राथमिक फेरीतली, त्यामुळे त्याचा आनंद घ्या, एन्जॉय करा क्रिकेट. पुन्हा नयन राऊंड विकेट, फुल टॉस आणि पहिलाच रबर स्टॅम्प शॉट थेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आजच्या दिवसातला पहिला षटकार. तर 3 अनमोल चौधरी यांच्याकडून पारितोषिक आले. जर 3 चेंडू 3 षटकार मारले 1000 कॅश प्राइज आहे रोनितसाठी खास करून. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड, फायदा उचलण्याचा तीर मात्र शंका नाही. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, संधी रनआउटची आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन.
7व्या क्रमांकावर रोनित वजे. नयन पुन्हा सज्ज राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू आल्याच मात्र हल्ला बोल थेट मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषे बाहेर षटकार. सुरू झाला होता आणि 9:35 झालेली आहेत. त्यामुळे जरा स्पीडअप करा, मॅच जरा लवकरात लवकर चालू करा. तेवीस मिनिटाचा तुम्ही अवधी घेतलाय 4 षटकांसाठी. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा. मला 25 मिनिटात ही 5 षटकं टाकायची होती, मात्र सूचना आपण ऑलरेडी दिली होती. मी जास्त डिले करते ताबडतोब एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, आयोजक कमिटी मेंबर्स ताबडतोब इम्प्लिमेंट करतील पेनल्टी. तसेच इंजिनियर सन्माननीय रमाकांतजी वाकडे साहेबांचं देखील आगमन झालं. स्पेशली पिंपलगड टीमला सपोर्ट करण्याकरिता त्यालेत. मी त्यांना विनंती करतो आपण यायचं मंचावरती. आपले खासदार चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू विशाल. हर्ष पाटील आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये. हर्षने मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या त्या पॉवर प्लेमध्ये. समोर खेळायचा प्रयत्न, आउटसाइड एज मागे जातो चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर येते ते क्षेत्राच्या काय डीपमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती 1 धाव. 39 धावा धावफलकावर अंकित झालेत. 5वं षटक सुरू झालेलं आहे. 38 धावा अंकित झाल्या धावफलकावर जेव्हा 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग मार्कवर हर्ष, बॅटिंगसाठी बघतो फलंदाज अतुल आणि त्याचबरोबर रोनकमध्ये ही पार्टनरशिप बिल्टअप होते. रोनक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येते, ज्याने मात्र षटकाराने स्वतःचं खातं उघडलं होतं. षटकाराने आगाज केला होता मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. तो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. हर्ष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, घुटना टेक और सिक्सर देख, व्हाट अ शॉट, षटकार. मारले त्याने आतापर्यंत, पण दोन्ही मारलेत एकदम कडक मारलेले आहेत. 2 षटकांची मदत धावसंख्येत भर धावसंख्येवर अंकित झाली धावफलकावरती 45 इन द 5th ओव्हर. हो, वेगवान चेंडू. थोड्या वेळासाठी मात्र ज्याप्रमाणे कानमंत्र मिळालं त्या निश्चित तो इम्प्लिमेंट करून दाखवतोय गोलंदाज हर्ष पाटील. सुरुवातीला असं वाटलं की 3 षटकांमध्ये धावसंख्या फक्त 21 होती. म्हटलं कमी धावसंख्या पाहायला मिळते की काय, पण इथे मात्र रोनितला ते मान्य नाही आहे. 2 षटकार त्यांनी लावलेले आहेत आपल्या बॅटमधून रोनक वझेने. 45 लॉस ऑफ 5. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, क्रॉस बॅटेड शॉर्ट सिलेक्शन तिथे मात्र फस्त आहे आणि थेट चेंडू वेध घेतो एसटीचा. आणि मात्र तो निश्चितपणे म्हणे की थोड्यासाठी निश्वास टाकला तो म्हणजेच गोलंदाज हर्ष पाटील, कारण त्याच्यावर 2 षटकार आले होते. निश्चित आपण बघतो त्या मुवमेंटला विकेट त्यांनी काढली आहे फलंदाज बाद. सहाव्या विकेटसाठी बघितलं की त्या मुवमेंटला 13 धावांची पार्टनरशिप झाली होती. बॅटिंगसाठी फलंदाज येतो प्रतीक पाटील. हर्षचा पुढचा चेंडू 45 धावा धावफलकर 6 गडी बाद. हो, गुड बॉलिंग. चेंडू थोडासा वाईड आहे, जास्त वाईड आहे आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. लेफ्ट केला चेंडू फलंदाजाने. 46 धावा धावफलकावर 46.
प्रिन्स मूवीवर आपण बघतोय खासदार चषकाचं लाईव्ह टेलिकास्ट. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. हर्षा पुढचा चेंडू. ओ अपील अपील. यस इट इज, यस इट इज. स्टंपच्या समोर पकडला गेलाय, प्लम पकडला गेलाय. LBW आणि 7वा धक्का. दुसरी विकेट खाली या षटकामध्ये गोलंदाज हर्ष पाटीलने. इकॉनॉमिकल बॉलिंग परफॉर्मन्स आणि 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना सुरेश बी संघाला. पॅनल्टी आणि आणखीन उशीर केला तर बॉलची पॅनल्टी दिली जाऊ शकते. सो लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सूचनेचं पालन करा, वेळेवर या, टॉस कंप्लीट करा आणि जेणेकरून तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळतील. जसं आपण काल इथे उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये आपण असं झालं होतं की दोन्ही संघाचे संगणक नव्हते, त्यामुळे दोन्ही संघांची एक षटकं कमी करण्यात आली आणि सामना तो 5 षटकांचा खेळवण्यात आला होता. फलंदाजीला येतो तो वेद. ऑन साईडला प्लेस केला तरी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा चेंडू तिथे कव्हर करेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. रनआउटची संधी त्या ठिकाणी आहे आणि थोडासा डिले केलाय गोलंदाजाने, चूक केली गोलंदाजाने. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 48 धावा धावफलकावर. वेदने खातं उघडले 2 धावेने. चला वेळ झालाय तुमचा. 25 मिनिटं तुम्ही जास्त घेतली आहेत. आता एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांसाठी सूचना आहे की एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं बंधन आहे, वेळ खूप महत्वाची आहे. 9:12 सामना सुरू झाला होता. यानंतर प्रत्येक संघाला एक शेवटची सूचना आहे. सारखं सारखं मी तुम्हाला इथे मात्र सूचना देत राहणार नाही, एकदाच फक्त सूचना देणार. आणि फलंदाजांना सुद्धा मात्र सूचना आहे, जर वेळेत तुम्ही जर क्रॉस झाला नाही, तिथे वाट बघावी लागली, ते मात्र आयोजकांना निदर्शनास आलं की एखादा फलंदाज करगलच्या आतमध्ये वाट बघतोय दुसऱ्या बॅट्समनची, तुम्हाला ताबडतोब 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 संघांना पेनल्टी इम्प्लिमेंट झालेली आहे, त्यामुळे स्वतः संघाला पेनल्टी लागणार नाही याची मात्र नोंद घ्यायची. आणि आपला फलंदाज आहेत ना, हे तिथे वाट बघायला लावू नका सर्कलच्या आतमध्ये, ताबडतोब फलंदाज पाठवा लगेच आऊट झाल्यानंतर. तर 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 5 षटकांच्या अखेरीस आपण बघतो एकूण धावसंख्या 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावर आहेत. चला बॅट्समन आपापली जागा घ्या, सामना आपण सुरू करतोय. निर्णायक षटक, बोलिंग मार्गावर षटक क्रमांक 6 सौरभ पाटील. स्ट्राइक एंड अतुल. निर्णायक षटक, पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू उंच गेला आणि किती लांब जाते बघूया. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकार. धावसंख्या 50च्या पलीकडे, एकूण अंकी झाली ती 54 धावा. टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू तिथे मात्र भोवऱ्यासारखा फिरतोय, त्या ठिकाणी तिथे चेंडू कव्हर होईल. शॉर्टची लिमिट ऑफला तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. फलंदाज येतो अतुल पाटील. स्ट्राइक रोटेट करतो वेदकडे. एकूण धावसंख्याची आपण बघतो पुढे सरकले, एकूण धावफलकावरती 55. थँक्यू अल्पेश. 55 धावा धावफलकावर. क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला चेंडू कव्हर केला, थोडासा फंबल त्या ठिकाणी, पण इथे मात्र एकच धाव समाधान मानावं लागेल. ओव्हर थ्रो झालाय, पण अतुलला स्ट्राइक स्वतःकडेच घ्यायचा आहे, कारण अतुल एक षटकार मारलाय, त्यामुळे त्याची बॅट चांगली तळपली आहे मैदानावर. एक षटकार, एक डबल, 3 सिंगल, वैयक्तिक 11 वर तो खेळतो आणि धावसंख्या एकूण 56 धावा, 56.
एकूण गडी बाजार ते 7. नेण्या षटकातले एकूण 3 चेंडू शिल्लक आहेत या डेथ ओव्हरमधले, स्लॉग ओव्हरमधले. आणि 3 चेंडू बघायचं कशा प्रकारे फलंदाजी होईल. स्ट्राईक एंडला अतुल पाटील पुन्हा एकदा उभा आहे. धावसंख्या 56. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, शतषक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्राईक हवी आहे आणि ओझो झालाय त्या ठिकाणी. फायदा उचललाय फलंदाजाने. अशा मुवमेंटला विकेट किपर एक्सपेक्ट करतो की डायरेक्ट थ्रो माझ्याकडे यायला हवा, पण तसे झालं नाहीये आणि स्ट्राईक पुन्हा एकदा मिळाली. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. चला टॉससाठी रिपोर्ट करा. वडू नवगर विरुद्ध सुमित कुमार गुंदवली. चला गोंदवली संघाच्या संघाने त्वरित यायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. ओ व्हॉट अ शॉट, पॅरलल स्ट्रोक आहे पण रिझल्ट चांगला आहे. षटकार. जाऊन विसावली आहे ती. 64 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. सौरभ पाटील. फुल टॉस आणि नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉलवर येतो चौकार. नेमका आपण बघतोय तो फ्री हिट. पहिला फ्री हिट आजच्या दिवसातला. पहिला नो बॉल ओव्हर द वेस्ट. काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयोग फसलेला आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट भेटणार आहे तो म्हणजेच अतुल सारख्या फलंदाजाला. चेंडू उंच गेलाय आणि निश्चितच लांब गेलाय. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ फिनिश. व्हॉट अ बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स बाय अतुल पाटील. आपण करीत आहोत. टॉस कॉल कोण करतोय? वडनगरचा कॉल असणार. हेड असा कॉल केला परेश काबूकरने आणि टेल आला. टॉस सुमित कुमार गुंदवलीने जिंकला. मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानपन्न व्हायचं. भरपूर साऱ्या चर्चा करण्यासारख्या. सर्वप्रथम हा प्रश्न विचारेन की या अंगमाला सुरुवात झाली, भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळलेली आहात, पण आतापर्यंत परफॉर्मन्स मनाप्रमाणे राहिला की मनाविरुद्ध राहिला? मनाप्रमाणे राहिला तर नाहीये. खूप खूप चुका झाल्यात त्या आता प्रत्येक क्षणामध्ये सुधारायची जी निर्मिती करायची आहे संघामध्ये ती सर्वांनी 100% देऊन करावी हीच अपेक्षा आमच्या संघाकडून खेळाडूंकडून राहील. आणि आता टॉस जिंकला, मॉर्निंग सेशन आहे आणि नुकतेच पहिले सत्राची बॅटिंगही तुम्ही सुरेची पाकलीच असेल, रन्स बनतात, सो त्या अनुषंगाने निर्णय काय असणार आणि त्या निर्णयामागे कारण काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करणार कारण की प्रथम काही षटकामध्ये धावसंख्या ही कमी होत होती आणि शेवटच्या षटकामध्ये जास्त झाली, तर आम्ही कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नवघर संघाला. आणि महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये फर्स्ट टाइम प्रत्येक टीमला 6 ओव्हरची मॅचेस खेळण्याची संधी जयवंतमान सरवली, जय बोलणार सरवली टीमच्या वतीनं देण्यात येते. या कन्सेप्ट विषयी आणि खासदार चषक 2025 विषयी काय सांगाल? चषकाबद्दल बोलायचं झालं तर खासदार चषक हा खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि 6 ओव्हरचे सामने म्हटले तर प्रत्येक खेळाडू म्हणजे संघामध्ये प्रत्येकानं चांगली खेळायची जो टाइम पिचमध्ये काढायचा असतो तो प्रत्येक क्षणामध्ये काढायला भेटतो आणि त्या टायमामध्ये खेळाडूंनी चांगलं परफॉर्म करून दाखवावा. बेस्ट ऑफ लक टीम सुमित कुमार गुंदवली. परेश काबूकर आमच्या समवेत. परिचित, जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण करणार होतो.
आता बॅटिंग करावी लागणार आहे परत सो माइंडमध्ये काय आकडा येतो की जर या टोटलपर्यंत पोहोचलो होतो तर टोटल आम्ही डिफेंड करू शकतो एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम 70+. आणि बॅटिंग ऑर्डर कशा प्रकारे असणार आहे? कोणते स्पेशल बॅटर्स आज टीम युनिटमध्ये? असं काही स्पेशल नाही आहे, पण आमच्या टीममध्ये सर्व यंग प्लेयर आहेत. ज्यांना ज्यांना संधी द्यावी त्यांनी चांगला करण्याचा प्रयत्न करावी. टीम जर चांगली केली तर 100% जिंकू आम्ही. आणि शेवटचा प्रश्न आज विचारणार सागरदादा भोईर असेल, हर्षदजी चौधरी असेल, जयवरवाद सरवली, जय बोलणार सरवली यांचं आयोजन आहे आणि स्पेशली फर्स्ट टाइम आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस या कन्सेप्टविषयी आणि स्पर्धेविषयीचं तुमचं मत? स्पर्धा खूप चांगली आहे आणि सागर भोईर यांचं मनापासून आभार मानतो की आम्हाला दरवर्षी न सांगता जर्सी प्राधान्य करतात. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक टीम वडनगर. आणि टॉस कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकला टीम सुमित कुमार गुंदवलीने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू, खूप धन्यवाद विशाल पाटील. चला बॅट्समन पाठवा, वेळ घेऊ नका. फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. एकूण धावसंख्या आपण बघतोय धावफलक 75, 75 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे. ते हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर या संघासमोर नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. वडूनगर विरोधात सुमित कुमार गुंदवली. तर सुमित कुमार गुंदवली संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं म्हणजे वडूनगर संघाला. आपण पुढच्या मॅचकडे आपण सुरू करत आहोत. 76 टू विन, 76 टू विन हे टार्गेट आहे. पहिल्या सेटमध्ये 75 झाल्या होत्या, आता 76चं लक्ष आहे आणि बघायचं धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे होईल. हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर या संघासमोर लक्ष 76 धावेंचं. जय हनुमान जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली आयोजित खासदार चषक आणि तिसरा दिवस पहिला सामना. एक मोठी धावसंख्या इथे मात्र नोंदवली आहे जय दुर्गा सुरई बी संघाने आणि 76 धावसंख्येचं लक्ष त्याचा पाठला कशा प्रकारे होईल या आपण कॉमेंट्री बॉक्समधून त्याचं धावतं समालोचन ऐकूया आणि ऐकण्यासाठी जाऊया याच सरवली गावचा एक सुरेख सुमधुर आवाज ज्याने मात्र मागच्या काही वर्षामध्ये आपल्या समालोचनाची छाप सोडली आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असू दे, भिवंडीचं क्रिकेट असू दे, अक्षरशः त्यांनी गाजवलंय असा आवाज तुमच्या ओळखीचा, तुमच्या परिचयाचा ऐकूया विशाल पाटीलला दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. आणि बघा एक महत्त्वाची सूचना मी सर्व टीम्सपर्यंत पोहोचवतोय की सर्व सामने सिक्वेन्सनुसारच होणार आहेत. लॉटवरती जो टाईम तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यावरतीच मॅचेस होणार आहेत. बघा वडूनगर आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला सुमित कुमार गुंदवली खेळताना दिसेल आणि त्यात नंतर टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि जानकी आई पिंपलघर अशी लढत त्यात नंतर असणार आहे. त्यानंतर जांताराजा खारबाव आणि विधे 11 जॉनमान पिंपलास अशी बाटेल आणि त्यानंतर बादशाह 11 पिंपलघर आणि नटराज खारबाव अशी लढत असणार आहे. कोणत्याही टीमसाठी कोणत्याही प्रकारे ॲडजस्टमेंट वगैरे काहीही नाही आहे. जो टायमिंग तुम्हाला देण्यात आलेला आहे लॉटवरती त्याच टायमावरती मॅच होणार आहे. सो सर्वांनी रिपोर्टिंग करा. आणि आम्ही ऑलरेडी क्लिअर केलं की टॉससाठी जर एखाद्या टीमचा कॅप्टन हजर नसेल तर त्याला 2 रनची पॅनल्टी असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर मॅच 5 ओव्हरची होणार आहे. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपण सामन्याला सुरुवात करूया. बघा एक महत्त्वाची सूचना या दोन्ही टीमसाठी आहे. आयोजकांकडून आम्हाला काही सूचना येत आहेत की सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आयोजकांसोबत. सामन्याला सुरुवात 76 चेस दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल लेंथ होता आणि दरम्यान रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळेल. धक्का पहिला लागलाय. बॅटर दरम्यान बाद झालेत रोहन पाटील.
चा फायदा घेणं महत्त्वाचं राहणार, कारण चेस 76 आहे. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. फायनल लेगला बॉल स्टॉप केलाय, थ्रो येतोय, डायरेक्ट हिट आता पाकलं जाईल, चेक केलं जाईल, बट इन बिटवीन ओव्हर जो देखील झाला. बट महत्त्वाचा निर्णय हा असेल, तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. पाकलं जाईल की बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. डायरेक्ट हिट इथे आलाय आणि डायरेक्ट हिट मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलंय की क्लोजच असतं. चला विनंती असेल टीम सुरेई, तुम्ही फिल्डिंग सेट करा, जो निर्णय असेल तो पोहोचवला जाईल. फिल्डिंग सेट करायची आपण. पगले सत्र काय जबरदस्त बॅटिंग आज अतुल पाटीलचे आपण पागली, त्यातल्या त्यात क्रुशल फटके रोनित असतील, रोनक वझ्यांचा बॅटमधनं देखील 2 षटकार आपण पागले आणि त्यांचाच कंट्रीब्युशनच्या जोरावरती 75 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आला आणि 76 डिफेंड करत असताना एक झटका तर आता लागलाय आणि सध्याच्या घडीला चेक केलं जात आहे की सौरभ सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही. रोनित पाटीलचा हा रॉकेट थ्रो होता आणि दुर्घटना घडलेली आहे. ओ यू टी बॅटर आउट, धक्का दुसरा. फार अपेक्षा होत्या या चेज मध्ये, ते दोन्ही बॅटर कोणत्याही प्रकारे बॉल फेस न करता रनआउट झालेत. 2 महत्वाची झटके आणि फिल्डिंग जबरदस्त. याआधी आपण अतुलला पाहिलं, त्यात नंतर आता रोनित पाटीलचा डायरेक्ट हिट आपण पाहिला, धक्का दुसरा लागला. अडचणी आता वाढतात पिंपलगड टीम समोर. आता बॅटर क्रमांक 4 वरती दाखल झालेत हर्ष पाटील, क्रमांक 4 वरती. नेक्स्ट बॉल पॅन वरती अदलला आउट शॉट, अंपायर समत नाहीयेत. आणि आता ही सध्या घडीला फील्ड मध्ये एनर्जी काय पाहायला मिळेल सुरेई बीचा. आणि हीच महत्वाची गोष्ट राहते, जेव्हा फिल्डिंग चांगली होते ना तेव्हा टीम मध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो. सो दॅट्स वाय फिल्डिंग नेहमी मॅटर करते. आणि आउटफील्डमध्ये जर आपण पाहिलं, ग्राउंड फिल्डिंग सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये आपल्याला इलेक्ट्रिफाईंग पाहायला मिळाली टीम जयदुर्गा सुरेई बीचे. कारण 2 विकेट आले, ते दोन्ही रनआउटच्या जोरावरती आलेत, चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती आलेत. अवघ्या जर आपण विचार केला 5 धाव्यांवरती 2 धक्के लागलेत, एक पार्टनरशिप हवी आहे या क्षणाला टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरला. वेदांत पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती, स्टेप आउट झाला वेदांत, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिडल सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते 6 धावा फलकावरती. कारण त्याने जर आपण पाहिलं ना तर 2 युवा बॅटर्स ग्राउंडमध्ये आहेत आणि या दोन्ही युवा बॅटर्सकडे ना ही संधी आहे की त्यांचा जो टॅलेंट आहे, त्यांची ती अबिलिटी आहे, त्या शो करू शकतात. कारण संधी फार मोठी आहे, कारण चेजही मोठा आहे. कारण महत्त्वाची ही गोष्ट राहते मित्रांनो की जेव्हा आपल्याला संधी मिळते ना, एक खेळाडू म्हणून तिला ग्रॅप करणं फार महत्त्वाचं. आणि ही संधी आज या दोन्ही बॅटर्सकडे स्वतःला सिद्ध करण्याची. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका आला, बट काऊ फेसला फिल्डर येतात. आताही फिल्डिंग चांगली दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल इन बिटवीन आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातो 7 धावा फलकावरती. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फर्स्ट सक्सेसफुल ओव्हर, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 7 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर. आणि रिमेनिंग 5 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचं आहे 69. आणि जी वेळ झालेली आहे पहिल्या षटकासाठी त्याची मी माहिती पोहोचवतोय. 6 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. दुसरं षटक आता बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. विघ्नेश पाटील प्रमाण या सेकंड ओव्हरमध्ये, पण फर्स्ट ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली. कारण विकेट मिळणं महत्त्वाचं होतं आणि त्या दोन्ही विकेट्स रनआउटच्या स्वरूपामध्ये आला. फिल्डिंगचा मी उल्लेख केला की फिल्डिंग महत्त्वाची राहते आणि फिल्डिंग जबरदस्त आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आता सेकंड पॉवर 3 फिल्डर आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर विघ्नेश पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतात रन्स आहेत डिफेंड करण्याकरिता. कारण पहिल्या सत्रामध्ये अतुल पाटीलने जो स्ट्रॉंग फिनिश मिळवून दिला, जो मोमेंटम त्याने सुरेई बी टीमच्या बाजूने खेचला, त्याच मोमेंटमने आता सेकंड इनिंगमध्ये बॉलिंगमध्ये सुरुवात झालेली आहे. दबाव पिंपलगड टीमवरती आहे. कारण जो उल्लेख मी केला की 76च्या चेजमध्ये पार्टनरशिप्स मॅटर करतील, त्यातल्या त्यात अगदी आक्रमकरित्या खेळणं याही गोष्टी मॅटर करणार आहेत. विघ्नेश सेकंड ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट
गती कमी केली होती. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर फिंगर रोल केली होती, पडल्यानंतर बॉल अगदी कमी गतीने आला. सिंगल मिळेल या पहिल्या बॉलवरती आणि सिंगलच्या साह्याने स्कोरकडे आता पुढे जातोय 8 फलकावरती. एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहतायत. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार, कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचा गौरवार्थ सन्मानार्थ खासदार चषक 2025 भव्य दिव्य पर्व प्रेझेंटेड बाय जय हनुमान सरवली आणि जय भोलेनाथ सरवली. आणि महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये फर्स्ट टाइम 6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या पाहिजे. प्रत्येकी टीमला ना एक चांगली स्पर्धा, एक शिस्त पद्धतीची स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने आपण जय हनुमान सरवली आणि जय भोलेनाथ सरवली टीमचे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहोत. फार शफल झाला, अगदी रीड केलं की बॉल कमी गतीनेच येणार आहे. वाट पागली आणि वाट लावली, बॉलला पाठवलं, डीप स्क्वेअर लागला, चौकार. ना तर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी नव्हती, कुठल्या स्पॉटवरती हा बॉल होता. बॅटर अगदी डेप्थ ऑफ द क्रीज गेले आणि हा फटका एक्झिक्यूट केला. आणि हेच राहतं की कधी कधी जेव्हा बॉलर सटिक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करतात ना, तेव्हा एक बॅटर म्हणून तुम्हाला स्ट्रोक इन्व्हेंट करणंही महत्त्वाचं राहतं आणि त्यासाठी क्रीजचा वापर, त्यानंतर फुटवर्कचा वापर या गोष्टी मॅटर करतात. आता स्टेप आउट झालेत, बट मिस टायमिंग. रोनक आलाय, पोचलाय, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता मिळेल. सध्या सगळीला टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे सुरेई टीमचा बॉलर्सने, कारण अवघ्या 12 धावेंवरती हा 3रा धक्का. लागला न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर यश भोईर आता क्रमांक 5 वरती. बघा युवा प्लेयर्स भरपूर सारे आहेत पिंपलगड टीममध्ये, यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. बट ते असते ना मित्रांनो, टॅलेंट असणं, टॅलेंटला जोपासणं आणि टॅलेंटला सिद्ध करणं या गोष्टींमध्ये फारसं अंतर असतो. आणि टॅलेंट भरपूर आहे, टॅलेंटची कोणतीही कमी नाही आहे, पण या क्षणाला त्या टॅलेंटला प्रूफही करायचं ना. लोबो फुल टॉस स्वीपचा फटका, फुल रॅकेट डीप मिड विकेटला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 13 फलकावरती. कारण मी नेहमी म्हणत असतो की एखादी कला जर तुमच्यामध्ये आहे ना, तर त्या कलेचा कलाकार तुम्हाला बनता आलं पाहिजे. कारण मार्केटमध्ये टॅलेंटेड प्लेअर भरपूर सारे आहेत, बट जेव्हा तुम्हाला योग्य ती संधी मिळते ना, त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करणंही म्हणून एक खेळाडू म्हणून महत्त्वाचं राहतं. आज जर आपण पाहिलं या मॅचमध्ये पिंपलगडच्या सर्व यंग बॅटर्सला ही संधी जरूर होती. आता हा फुल टॉस आहे, बट बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे, येतोय डॉट. जेव्हा नशिबाची साथ, प्रॉपर मेहनत आपली असते ना, तेव्हा तेव्हा काही मिस्टेक्सही ना आपल्यासाठी बेनिफिशियल राहून जातात. कारण हा फुल टॉस होता. दिवस जर खराब असता तर कदाचित हा फुल टॉस आपल्याला स्टँडमध्ये पाहायला मिळाला असता, बट दिवस चांगला आहे पण फुल टॉसही बॅटरने मिस केला. डॉट बॉल येतोय आणि दरम्यान अजूनही या ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. विघ्नेश पाटीलचं देखील एक चांगलं षटक मी म्हणेन, कारण या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या आणि एक विकेटही मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आता पुलचा फटका आलाय, बट मिस टायमिंग आहे. फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. आणखीन एक झटका आणि आणखीन एक विकेट सोबत या मॅच मध्ये आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला जयदुर्गा सुरे बी टीम पाहायला मिळत आहे. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 76च्या चेज मध्ये. 13 धाव्यांवरती हा 4था धक्का आणि येत्या 4 ओव्हरमध्ये आता जिंकण्याकरिता करायचा आहे 63. एकदा 76च्या चेजमध्ये हंसिका स्पोर्ट्स पिंपलगड 13 धावा फलकावरती आणि 4 विकेट गेलेत.
बघा महत्त्वाची ही गोष्ट ही राहते की यशाचे मार्ग विजयाचे मार्ग मिळत नसतात, ते तुम्हाला शोधावे लागतात, ते तुम्हाला निर्माण करावे लागतात आणि त्यासाठी तुमची मेहनत पर्याप्त प्रयत्न हे नेहमीच मॅटर करतात. पण या क्षणाला पहिल्या सत्रामध्ये बॉलिंगमध्ये चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर अंतिम 3 ओव्हरमध्ये जो धुमाकूळ घातला अतुल पाटीलने आणि रोनक वळसेने, त्यात नंतर मागे वळून पाकले नाहीये टीम जयदुर्गा सुरईने. बिकॉज जर आपण पाहिलं ना, पहिलं सत्र पहा, पहिल्या 3 षटकांमध्ये 21, देन अंतिम 3 षटकांमध्ये 54 धावा. हाच फार मोठा डिफरन्स या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता अतुल आलाय पुन्हा एकदा, अतुल आलाय आणि पहिलाच बॉल त्याचा हवेमध्ये आहे. कव्हरचे फिल्डर डाऊन दी बॉल आणि आणखीन एक सफलता अतुल पाटील साठी. धक्का लागला आता 5वा. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. आज बॅटिंगमध्ये ते तितकेसे योगदान देऊ शकले नाही, बट एखादी खराब मॅच कधी प्रतीक पाटीलच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. येत्या सामन्यामध्ये त्याचा चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण ठेवूया. बट सध्याचा घडीला या मॅचमध्ये ना ड्रायव्हिंग सीटवरती टीम जयदुर्गा सुरई बी आहे, कारण विकेटचा सिलसिला थांबत नाहीये. रन्स हवे आहेत, प्रयत्नही बॅटर्स जरूर करतात, बट शॉर्ट सिलेक्शन हे नेहमीच मॅटर करतं क्रिकेटमध्ये. शॉर्ट सिलेक्शनचाही अभाव पाहायला मिळाला भरपूर या सेकंड इनिंगमध्ये. आता ही साऊंड आला, यस एज लागली आहे. आणखीन एक सफलता. अतुल पाटील बॅटिंग मध्ये फायर होते आणि बॉलिंग मध्ये फायर. बॅक टू बॅक 2 धक्के या ओव्हर मध्ये दिले. धक्का आता 6वा. मध्ये 54 धावा कन्सीड झाला. अतुल पाटीलची जबरदस्त खेळी आली. रोनितचा बॅटमधनं एक सिक्सर आला, रोनक वझेचा बॅटमधनं 2 षटकार आले आणि तो स्ट्रॉंग फिनिश सुरई टीमने मिळवला. आणि याचा उल्लेखही मी केला की तिथनं त्यांनी मागे वळून पाकले नाहीये. बॉलिंग ही जबरदस्त आणि 6वा झटका लागला. आता हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल सन्मान दिला, ड्राईव्ह केला, कव्हरला बॉल फील्ड केला जातोय, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 14 धावा धावफलकावरती. कारण बघा अचिव्हमेंट सक्सेस ही अशी एक गोष्ट आहे ना, ती कधी मागून नाही मिळत, ती कमवावी लागते आणि कमवण्याकरिता परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. आणि या क्षणाला या मॅचमध्ये ना प्रयत्न कमी पडलेत, मेहनत कमी पडली आहे पिंपलगडची असंच वाटतंय. बघा पहिल्या सत्रामध्येच कुठेतरी ना जेव्हा ती संधी होती की सुरई टीमला आपण कमी टोटलवरती थांबवू शकत आहोत, तिथे कमी पडले. हा फटका उडवला, फिल्डर येतात, आणखीन एक जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केली विनायकने आणि धक्का आता 7वा लागला आणि अतुलला मिळेल ही 3री सफलता. लागलं अतुल पाटीलला ही 3री सफलता मिळेल. याआधी जेव्हा पहिल्या षटक अतुलने टाकलं होतं त्यामध्ये 2 रनआउटचे विकेट होते, पण या ओव्हरमध्ये 3 विकेट अतुलला मिळाल्या, 7 विकेट गेलेत. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ होता पॅन वरती. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता येतात, हलकी मिसफिल्ड झाली, बॅकअपला खेळाडू आले, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सांग्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. 76 हा फार मोठा चेस कंप्लीट करायचा होता. पॉवर प्ले मध्ये मागे राखले, देन
कुठेतरी मिडल फेसमध्ये अपेक्षा होत्या की पार्टनरशिप येऊ शकते, बट तिथेही तसं काही झालं नाहीये. अतुल पाटीलला या ओव्हरमध्ये 3 सफलता मिळाल्या. बॅक ऑफ लेंथ होता, अपीलही करण्यात आली. दरम्यान येतो डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड आगे 15 धक्के लागले. 7 टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर खेळ बाकी आगे येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता अजूनही हव्या आहेत 61 धावांची आवश्यकता आहे येत्या 3 षटकांमध्ये. चला कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता फिल्डिंग सेट करा आणि या 4th ओव्हरला सुरुवात करा. जी वेळ झालेली आहे त्याची मी माहिती पोहोचवतोय. 17 मिनिटं आतापर्यंत या 3 षटकांसाठी लागलेले आहेत. आणि आता बॉलर तयार होतोय या 4th ओव्हरमध्ये विघ्नेश पाटील. पहिले षटक याआधी दुसरं षटक जे या इनिंग मधलं लागले ते विघ्नेशनेच टाकलं होतं. विघ्नेशलाही 2 सफलता आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि तोच विघ्नेश पाटील या 4th ओव्हरमध्ये तयार होतो बॉलिंग मार्कवरती. सामना पूर्णपणे झुकला आहे जर आपण विचार केला जयदुर्गा सुरे बी टीमच्या बाजूने, पण स्टील बघा अजूनही 61 धावा चेजेबल तर आहेत. हलक्या हाताने खेळले तर ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 16 धावा फलकावरती आणि अजूनही येत्या 17 चेंडूमध्ये करायच्या 60 धावा. यानंतर होणारा सामना आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित कुमार गुंदवली आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम मोडून वगैरे नेक्स्ट मॅच खेळणार आहे. टॉप एज बॉल हवेमध्ये आहे आणि आता आणखीन एक सफलता विघ्नेशलाही मिळेल. धक्का आता 8वा लागला. भरपूर साऱ्या गोष्टी आज खऱ्या अर्थाने पिंपलगड टीमला शिकायलाही मिळाल्या असतील, स्पेशली रनिंग बिटवीन द विकेट. कारण 2 महत्त्वाचे टॉप ऑर्डरचे बॅटर सौरभ होता आणि रोहन होता, ते एकही बॉल फेस न करता रनआउट झालेत. ती जी खराब सुरुवात झाली त्यात नंतर रिकव्हरी झालीच नाहीये. नेक्स्ट बॉल आता बॅटचा टोळणला लागलाय. फिल्डर आहेत काऊ फेसला, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. कारण मित्रांनो बघा, एखादा सामना आपण जिंकलो अथवा हारलो जरी तरी सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी नेहमी शिकायला मिळतात. तसेच रुपेश दादा पाटील एक यशस्वी उद्योजक दादांच्या वतीने ही टीम सुरईसाठी आणि या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तेही भरपूर खुश असतील कारण सुरई टीम या मॅचमध्ये अगदी सहजरित्या आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करतानाही पाहायला मिळत आहे. आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक 18 धावा 19 धावा फलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. विघ्नेश पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल लाजवाबच राहिला. आता हलक्या हाताने ड्राईव्ह केला, फिल्डर आकेत उपस्थित, डीप कव्हरला येतात, बॉल फील्ड केला जाईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरता 76 या चेज मध्ये 20 धावा धावफलकावरती धक्के लागलेत 8 टीम हंसिका पिंपलगर. आणि जर आपण मॅच समरी पाकली या पगल्या 4 षटकांची तर 2-2 ओव्हरचा स्पेल टाकला विघ्नेश पाटील अतुल पाटीलने. अतुल पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल जर आपण पाकला तर त्याने खर्च केले 8 धावा 3 विकेट काढले. त्यानंतर विघ्नेश पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल आपण पाकला, त्याने खर्च केला 11 धावा आणि त्यानेही काढले 3 विकेट. म्हणजे दोन्ही बॉलर्सने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे.
कारण 76च्या चेजमध्ये स्टार्टच मॅटर करतो. जर स्टार्ट एक्सप्लोजिव्ह झाला असता पिंपलगड टीमच्या माध्यमातून ही फाईट आपल्याला अजूनही पाहायला मिळाली असते. पण स्टार्ट कमकुवत झाला, विकेट अगदी इनिशियल लेवल्सला जात राहिले, पार्टनरशिप नाकी बनली. सो दॅट्स वाय या मॅचमध्ये पिंपलगड टीमचा सेकंड इनिंगमध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाच नाही. आता चेंडू शिल्लक येते 12 आणि बॉलर तयार होतात. आता आवेश पाटील या 5th ओव्हरमध्ये 5वे षटक. आवेश तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय नयन. फुल लेंथ आहे बॉल दरम्यान. आता कव्हरला चालला फिल्डर आहे तिथे उपस्थित. बॉल फुल केला जाईल, सिंगल मिळेल. आणि आता असं वाटतं की या मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. कारण आपण चर्चा भरपूर साऱ्या केल्या की एखाद्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बॅटिंग युनिट म्हणून ना तुमचे जे टॉप ऑर्डरचे बॅटर्स आहेत, जे लोअर मिडल ऑर्डरचे जे बॅटर्स आहेत त्यांच्यावरती भरपूर काही डिपेंड असतं. बट जेव्हा टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला, त्यात नंतर विजयाचा मार्ग सापडलाच नाहीये पिंपलगड टीमला. आवेश या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. भरपूर सारे युवा चेहरे आपल्याला सुरेश बी टीम मध्ये पाहायला मिळतात. आपण विघ्नेशला या आधी पाहिलं, आता आवेश बॉलिंग करतोय आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. रनआउटची शक्यता आहे आणि बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत. आय थिंक बॉल प्रॉपरली कलेक्ट नाही केला आवेश पाटीलने, तेच तिथे पाहायला मिळालं. कारण अदरवाईज बॅटर फ्रेम मध्येही नव्हते. सिंगल कंप्लीट केली जाईल. बघा मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की सर्व सामने सिक्वेन्स नुसारच होणार आहेत. सो दॅट्स वाय आज तब्बल 10चा शेड्यूल आहे. यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, सफलता मिळेल. धक्का आता 9वा लागला. बघा जी माहिती मी पोहोचवत होतो की सर्व सामने सिक्वेन्स नुसार होणार आहेत. सो लॉट वरती जो टाइम प्रत्येकी टीमला मिळाला त्या वेळेवरतीच तुम्हाला हजर राहायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. झटका 9वा लागला. आता क्रमांक 11 वरती बॅटर आलेत. पंकजाला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 11 वरती. आणि त्यांनी आज विचारही नसेल केला की आज माझी बॅटिंग देखील येईल, बट आलेली आहे. कारण महत्वाची ही गोष्ट राहते की कोणताही खेळाडू ना स्वतःच्या माइलस्टोन साठी कधीच खेळत नसतो. तो क्रमांक 11चा खेळाडू असू द्या किंवा क्रमांक 1चा खेळाडू असू द्या, तो फक्त जिंकण्यासाठी खेळत असतो. बट आज जर आपण पाहिलं तर सुरेश बी टीमचा पण लाजवाब खेळ पाहिला. कारण बॅटिंग जबरदस्त झाली. कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 75 नेहमीच एक मॅच विनिंग टोटल राखला आणि 76 डिफेंड करत असताना बॉलिंग जबरदस्त झाली. आज व्हॉइस ऑफ झेडके सातत्याने जर आपण विचार केला, वसई विरार परिसर असो, अंबाडी परिसर असो, त्यात नंतर भिवंडीमध्येही जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या आवाजाची दबदबा आपण नेहमीच पाहिलेली आहे. आणि तोच स्वीट व्हॉइस फ्रॉम झेडके मोनीजी पाटील यांचंही शुभागमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. अजून एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. आवेश पाटीलने देखील चांगलीच बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण बाईकही देत आहोत, जे आम्हाला शिक्षण महर्षी आमचे सर्वांचे आदर्श करसनजी ठाकरे सावंतच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. सावंतचे महत्वाचे योगदान आहे या स्पर्धेमध्ये. कव्हरला बॉल चालला, बॉल फील्ड होतं आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकांच्या अखेरता 24 धावा धावफलकावरती. धक्के 9 लागलेत आणि एकाच ओव्हरचा खेळ बाकी आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत या सामन्यामध्ये. 26 मिनिटांमध्ये 5 षटकं झालेले आहेत, म्हणजे ऑन टाइम आपण आहोत. आणि तसेच महत्वाचे योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी साहेबांचेही लाभलं. कारण जेव्हाही जवानुमान सरवली टीमच्या वतीने कोणतंही आयोजन केलं जातं, साहेबांचं नेहमीच महत्वाचं योगदान आम्हाला लागतं. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सर्वात महत्वाचं योगदान भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार, ज्यांचा गौरवार्थ, ज्यांचा सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहात, सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे महत्वाचे योगदान आहे. आणि येत्या दिवसांमध्ये साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार. ग्लास बॉल दिशा खराब आहे.
आणि अतुलही तेच सांगतात की एक्झॅक्टली बॉल टाकायचा कुठे होता. वाईट बॉलने सुरुवात झाली, कारण आता थोडे एक्सपेरिमेंट केले जातात. विनायक पाटील आता तयार होतो या अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याकरिता, कारण अतुललाही ठाऊक आहे, विनायकलाही ठाऊक आहे की या मॅचमध्ये अगदी आपण सहजरित्या जिंकणारच आहोत. हॅमर्ड केलं बॉल दरम्यान, आता सल्ला गॅप मध्ये बाउंड्री लाईनचा बाहेर. एखादा फिल्डरी मुवमेंट करताना नाही दिसला, बॉल डायरेक्टली डीप कव्हरला गेला, बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार येतो, 4 धावा येतात आणि स्कोर कार्ड 4 धाब्यांच्या जागेने टीम टोटल आता 29 धावा धावफलकावरती. पुढील मॅच मध्ये आपल्याला सुमित कुमार गुंदवली आणि स्वर्गीय रतन भोईर स्पोर्ट्स वडनोगर टीम आपल्याला खेळताना दिसणार. आताही मिस्टेक केली आहे, नो बॉलही पडला, भीमर आहे आणि बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला. या 5 धावा मिळतील. आणि अतुल पाटील विचार करत असेल की हा एक्सपेरिमेंट सध्या सगळीला मागात पडतोय की काय, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकच लिगल बॉल पडलाय आणि आतापर्यंत 10 धावा खर्च झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल, आता विस्टामिंग आहे, बॉल हवेमध्ये बट फ्री हिट आहे. अगदी बॉलर विनायकला जर आपण पाहिले तर बॉल डिलिव्हर केल्यानंतर अगदी विकेट किपरच्या भेटीसाठी पोहोचलेच होते ते. डॉट बॉल येतोय. एक वेल डिसिप्लिन स्पर्धा जिची चर्चा खऱ्या अर्थाने संपूर्ण भिवंडी भरामध्ये होत आहे, कारण वेळेसंदर्भात असो किंवा भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम या सीझनमध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याची संधी जवानवान सरवली, जय भोलनाथ सरवली टीमने आज दिलेली आहे. आणि फारसं कौतुक काल ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी ग्रुपवरती देखील या स्पर्धेचं झालं. सर्व टीम्सने भरपूर सारं कौतुक या स्पर्धेचं केलं. फुल लेंथ बॉल आला आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला, निशाणा जरूर साधला पण सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि आवर्जून मी कौतुक करेन 2 ते 3 चेहऱ्यांचं जे अगदी सकाळपासून येतात, त्यामध्ये दिना चौधरी असतील, अनमोलजी चौधरी असतील, दीपेश पाटील असतील, अगदी सकाळपासून येतात. प्रत्येकी गोष्टीची काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यातल्या त्यात आमचे निवृत्ती पाटील त्यांचे मी आवर्जून उल्लेख करेन, हर्षददादा चौधरी, सागरदादा भोईर, संपूर्ण टीम सर्वांची मेहनत या स्पर्धेकरिता लागलेली आहे. आणि आता चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या मॅच मध्ये. प्रश्न हाच आहे की टीम सुरेई किती रन्सने हा सामना जिंकेल. फटका जबरदस्त येतोय, 6 धावा येतात, पण या 6 धाव्यांनी या मॅचच्या रिझल्ट वरती फरक पडणार नाहीये. पण एक गोष्ट पंकज पाटीलने देखील सांगितली की कदाचित मी देखील मिडल ऑर्डरला बॅटिंग करू शकतो, थोडं प्रमोशन आम्हाला देखील द्या. 6 येतो आणि 1 चेंडू आता बाकी आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारली आहे टीम जयदुर्गा सुरई बी टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम पिंपलगड. चला फिल्डिंग टीम लवकर ग्राउंड मध्ये उतरा. टीम सुमित कुमार गुंदवली आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टीम पिंपलगर आणि सुरई बी आपण संपर्क साधायचा. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, विचारही करण्याची गरज नाहीये, कारण